आपलं चुकलंय हे मान्य करता येणं आणि आपलं काय चुकलंय हे शोधून त्याच्यावरती काम करता येणं ही खरी यशाची गुरुकिल्ली असते। पण बऱ्याचदा आपण आपलं काय चुकलंय हे न शोधण्यापेक्षा किंवा याचं उत्तर न शोधता इतरांच्या चुका कशा आहेत हे जास्त शोधत बसतो आणि म्हणूनच आपली प्रगती होत नाही, तर आपण जिथे आहोत तिथेच थांबून राहतो। म्हणूनच आधी स्वतःतल्या चुका शोधा आणि त्या सुधारा, यश नक्कीच मिळेल। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल। फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी। आजच्या व्हिडिओमध्ये मी कशाबद्दल बोलणार आहे हे तुम्हाला समजलंच असेल। 30 एप्रिलचा पेपर झाला आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावरून तुमच्या एकतर गोष्ट लक्षात आली असेल की खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचं म्हणणं हे आहे की पॅटर्न चेंज झालाय किंवा आयोगाने काहीतरी वेगळंच विचारलेलं आहे आणि त्यामुळे पेपर हार्ड गेला। काही विद्यार्थी आहेत अगदी थोडे की ज्यांचं असं म्हणणं आहे की नाही, पेपर इझीच होता, फक्त आपल्याला तो सांभाळता आला नाही किंवा तिथे आपल्याला आपली जी मानसिकता आहे, आपलं जे टेम्परामेंट आहे ते तिथे आपल्याला व्यवस्थितपणे हँडल करता आलं नाही आणि त्याच्यामुळे पेपर अवघड वाटला। काही जणांचं असं म्हणणं आहे की अगदीच काहीतरी वेगळंच विचारलं आणि त्याच्यामुळे मग मार्क्स 100% कमीच येणार आहेत। तर हे सगळे ज्याचे त्याचे पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत। आपल्याला एक्झॅक्टली इथून पुढे काय करायचं याच्याबद्दल आणि जो पेपर झाला आहे त्याच्याबद्दल थोडंसं मी डिस्कस करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनरली जो काही पेपर असतो त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये पॉलिटीचे 10 क्वेश्चन जर सोडले तर बाकी सगळ्या विषयांसाठी 15-15 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात। यावेळी जर तुम्ही पाहिलं तर पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स आलेले आहेत आणि मॅथ्स रिझनिंगचे जे आहेत ते तुम्हाला 20 क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्याच्यामुळेच मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स जास्त आल्यामुळे बऱ्याच जणांचा तिथेच गोंधळ झाला की सडनली पॅटर्न चेंज झाला की मॅथ्स रिझनिंगचे 20 क्वेश्चन्स आले। आणि बाकी जर पाहिलं तर इतिहास आणि भूगोल हे दोन विषय असे आहेत की जे जनरली तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देतात, पण तिथे तुम्हाला 10-10 क्वेश्चन्स आले, म्हणजे तिथले 5-5 मार्क्स म्हणजे 10 मार्क्स जे आहेत ते बऱ्याच स्टुडंट्सचे कमी झाले। दुसरा मुद्दा हा की सायन्सच्या बाबतीमध्ये जे काही सायन्स विचारलं गेलं तर ते खूप जास्त अनप्रेडिक्टेबल किंवा त्याचा सोर्स मिळत नाही असं सायन्स विचारलं गेलं, हा एक मुद्दा आहेच, म्हणजे हे विद्यार्थ्यांचं मत आहे। तर जे काही प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला जे काही 7 विषय असतात, तुम्ही कुठलाही या पाठीमागचा पेपर जर काढून पाहिला, यापूर्वी झालेले कुठलेही MPSCचे कंबाईंडचा कुठलाही क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढून पाहिला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की 7च्या 7 विषयांचे प्रश्न सोपे कधीच येत नाहीत। कुठला तरी एक किंवा 2 विषय असे असतात ज्याच्यामधले क्वेश्चन्स हे डिफिकल्ट असतात, जे टॅकल करता येत नाहीत। बऱ्याच जणांचं म्हणणं असंही असतं की अरे पेपर झाल्यानंतर कोणीही म्हणतं की अरे हे सोपं होतं ते सोपं होतं, पण पेपरच्या वेळी करता आलं पाहिजे आणि तीच तर खरी तुमची कसोटी असते। मी एक्झामच्या पूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 0 एक्सपेक्टेशन्सनी पेपरला जा, पेपरकडून बिलकुल एक्सपेक्टेशन्स ठेवू नका, हे असंच आलं पाहिजे, याच पद्धतीने आलं पाहिजे, याच विषयावरचे प्रश्न आले पाहिजेत, मी ज्या ट्रिक्स अभ्यासल्यात तेच विचारलं गेलं पाहिजे। 0 एक्सपेक्टेशन्सनी पेपरला जा आणि तिथे गेल्यानंतर जे काही समोर येईल ते पहिल्यांदा स्वीकारा आणि त्याच्यानुसार उत्तरं द्या। दुसरा मुद्दा मी हेही सांगितलेलं की एका वेळी तुम्ही एका सब्जेक्टच्या सर्व प्रश्नांवरती कॉन्सन्ट्रेशन करू नका की पॉलिटीचे 10 आहेत तर मग 10 प्रश्नांचा तुम्ही विचार करत बसलाय, नाही। पॉलिटीचे जेवढे क्वेश्चन्स आहेत त्याच्यातला एक प्रश्न, एका प्रश्नातली एक ओळ, एका ओळीतला एक शब्द आहे याच्यावरती फोकस करा आणि त्या पद्धतीने प्रश्न वाचून समजून घेऊन सोडवा, तर कुठेतरी तुमचा स्कोर चांगला येईल। याच्याबद्दल मी यापूर्वी बोलले होते, कारण होतं असं किंवा मी असं म्हणेन की झालंय असं या एक्झामला की पेपर हातात आल्यानंतर पहिल्यांदा बऱ्याच विद्यार्थ्यांना जी सवय असते की एक नजर टाकूयात पेपरवरती, काही क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला जाणवलं असेल की शफल केलेले होते, म्हणजे जसं यापूर्वी मुलांना सवय आहे की सलग 10 क्वेश्चन्स पॉलिटीचे, सलग 15 क्वेश्चन्स हिस्ट्रीचे, सलग 15 क्वेश्चन्स जॉग्रफीचे, तर क्वेश्चन्स जे आहेत ते सलग पाहायला नाही मिळाले एका सब्जेक्टचे आणि त्यामुळेच एका सब्जेक्टमधून दुसऱ्या सब्जेक्टमध्ये स्विच होताना मानसिक गोंधळ उडतो। आणि यासाठी मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात MCQची त्यावेळेला तुम्हाला जी टॉपिक वाईज MCQ सॉल्व्ह करण्याची सवय असते ती सवय मोडा। कारण काय होतं की जेव्हा तुम्ही एका टॉपिकवरचे PYQ किंवा MCQ सॉल्व्ह करत असता त्यावेळेला तुम्हाला तो टॉपिक माहिती असतो,
प्रश्न कसे येतात हे माहिती असतात आणि त्यामुळे तुमची ॲक्युरेसी जास्त असते, मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे बरोबर येतात. पण सडनली जर तुम्हाला वेगळा एखादा क्वेश्चन विचारला गेला तर तिथे तुमचा थोडासा गोंधळ उडतो, कारण या सब्जेक्टमधून त्या सब्जेक्टमध्ये स्विच होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागतो. इवन ज्यावेळेला मी 100 डेजमध्ये डिस्कशन सेशन घेतले त्यावेळेला पण जे आम्ही जॉग्रफीचे वगैरे सेशन घेतले तर मी डिस्कशनमध्ये जे काही मुलांना क्वेश्चन्स विचारत होते, मी खूप वेळा असं पाहिलं की सुरुवातीला मी 10-15 क्वेश्चन विचारले तर त्याच्यामध्ये मुलं म्हणजे माझा प्रश्न कंप्लीट होण्यापूर्वी आन्सर देतात. मग मी सडनली काहीतरी वेगळा प्रश्न विचारला की तिथे सगळीच मुलं एकदम ब्लँक होऊन जायची की हे काय विचारलं मॅमने. हा हेतू म्हणजे त्याच्या पाठीमागचा हेतू हा नव्हता की तुम्हाला काही येत नाही हे दाखवून द्यायचं. त्या पाठीमागचा हेतू हा होता की ज्यावेळेला तुम्हाला सडनली चेंज पाहायला मिळतो तर तो सडनली झालेला चेंज तुम्हाला एक्सेप्ट करता आला पाहिजे. आणि ज्यांना हे एक्झाम हॉलमध्ये करता येतं त्यांना ॲटोमॅटिकली पेपर कसाही आला तरी त्यांना कळतं की त्यात काय सोडवायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे. आणि 30 एप्रिलच्या एक्झामला सुद्धा ज्यांना समजलं की काय सोडवायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे त्यांचा स्कोर बऱ्यापैकी आलेला आहे. आणि बाकी जर तुम्ही म्हणाल ओव्हरऑल स्कोरच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा स्कोर म्हणजे लास्ट टाइम 8 ऑक्टोबरला ज्यांचा स्कोर अगदी 60-65 पर्यंत आला ती मुलंसुद्धा आता 40-45 वरती आलेली आहेत. त्याचं रिझन म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पेपरबद्दलच्या खूप सगळ्या एक्सपेक्टेशन्स, पेपरमध्ये सडनली झालेला चेंज थोडासा, तेही मी असं म्हणेन की पेपरच्या पॅटर्नमध्ये चेंज झालेलं नाही आहे किंवा ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारलेत असं तर नाही आहे की सिलेबसच्या बाहेरचे क्वेश्चन विचारलेत, कुठून तरी काहीतरी विचारले. सायन्सच्या बाबतीत सायन्स नेहमीच अनप्रेडिक्टेबल आहे आणि तसंच ते एक्सपेक्टेड होतं की सायन्स तुम्हाला अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स येतील. तरीसुद्धा 7 ते 8 प्रश्न म्हणजे आम्ही ज्यावेळेला रात्री 100 डेजमध्ये पण डिस्कशन करत होतो 7 ते 8 क्वेश्चन्स असे आहेत जे तुम्ही जनरली तुमचा रेग्युलर जो रेफरन्स यूज करताय किंवा जे आम्ही डिस्कशन घेतलं होतं त्याच्यातून 7 ते 8 क्वेश्चन्स आहेत. किमान 6 प्रश्न तरी तिथे तुमचे बरोबर येऊ शकत होते. पण मुलांनी काय केलं म्हणजे हिस्ट्रीला ऑलमोस्ट क्वेश्चन जे आलेले होते ते सगळे क्वेश्चन्स इझी होते. एका टॉपिकवरचे 2-2 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळाले असतील. जॉग्राफी थोडंसं भारताचं विचारलं तर मग थोडं एखादा प्रश्न इकडचा तिकडचा झाला असं की मुलांना लगेच अरे हे किती अवघड आहे. पॉलिटी 15 क्वेश्चन आले पण तरीसुद्धा असे क्वेश्चन नव्हते की त्यांची उत्तरच तुम्ही देऊ शकत नाही किंवा तुम्ही ते कधी अभ्यासलेलंच नाही आहे. अगदी बेसिक काही क्वेश्चन होते. पण आपलं काय होतं ना की फोकस कशावरती आहे, पेपरमध्ये जो पार्ट हार्ड आहे, जो पार्ट डिफिकल्ट आहे त्याच्यावरती आपण जास्त फोकस करतो आणि त्याच्यामुळे पूर्ण पेपर आपल्याला अवघड वाटायला लागतो. मॅथ्स रिझनिंगचे 20 प्रश्न आले, चला मान्य, पण त्याच्यातले किती प्रश्न असे आहेत की ज्यांचं बेसिक वगैरे नाही आहे त्यांना सोडवता येणार नाहीत. एक 4 ते 5 प्रश्न जर सोडले, 15 प्रश्न असे आहेत जे तुमची बेसिक तयारी असेल तरीसुद्धा तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकत होतात. आणि एका याच्यावरती अगेन एकाच टॉपिकवरती 2, जसं की वर्तुळाच्या क्षेत्रफळावरतीच 2 तुम्हाला सेम प्रश्न पाहायला मिळतात. सेम इन द सेन्स एका सूत्रावरून 2 प्रकारची उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता. पण तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसेल तर मग काय. सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न होता, इझीवाला प्रश्न होता, तुम्हाला वेण आकृती विचारलेली होती. प्रश्न जे तुम्हाला विचारलेले आहेत इव्हन मॅथ्स रिझनिंगमध्ये पण ते तितके डिफिकल्ट नाही आहेत. पण तुमची विकेट कुठे गेली, मॅथ्स रिझनिंगचे 20 प्रश्न आलेत तिथेच निम्मे मुलं जी आहेत त्यांचं असं झालं की अरे हे काय झालं, म्हणजे 20 प्रश्न आले. तुम्ही हे स्वीकारायला पाहिजे, आलेत ना 20 प्रश्न, तिथे घाबरून जाऊन किंवा आता कसं करायचं मग 20 प्रश्न आले मग इकडे कमी झाले, काही जणांनी तिथेच हॉलमध्येच मोजायला सुरुवात केली. हिस्ट्रीचे किती आहेत, जॉग्रफीचे किती आहेत, तुमच्याकडे टाईम किती आहे आणि मग टाईम मिळाला नाही असं म्हणणारे विद्यार्थी एकीकडे आहेत आणि तरीसुद्धा 90, 95, 97 प्रश्न अटेम्प्ट करणारी मुलं आहेत. मग तुम्हाला जर वेळच पुरला नाही तर तुम्ही एवढे प्रश्न सोडवलेच कसे. तुम्ही 90-97 पर्यंत तुमचा अटेम्प्ट गेला. जर तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे 20 क्वेश्चन असल्यामुळे किंवा सडन काही चेंजेस तुम्हाला जाणवले नंबर्समध्ये, नंबर ऑफ क्वेश्चन्समध्ये, त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की अरे पेपर लेंदी आहे किंवा पेपरसाठी वेळ नाही पुरला तर मग तुम्ही 90 पर्यंत 95 पर्यंत अटेम्प्ट कसे केलेत. याचाच अर्थ जे तुम्हाला माहिती नाही आहे त्या प्रश्नांची पण उत्तरं तुम्ही देऊन आलात. आणि तुम्ही निगेटिव्हमध्ये पाहिलं तर मग काय, माझे 30 प्रश्न चुकले, माझे 35 प्रश्न चुकले, काही जणांचे 40 बरोबर 40 चूक, 42 बरोबर 42 चूक. म्हणजे तुमची ॲक्युरसी, जे काही तुमचे बरोबर आलेले प्रश्न आहेत आणि जे काही तुमचे चुकलेले प्रश्न आहेत यांची संख्या समान आहे. काही लोकांच्या बाबतीत तर चुकलेल्या प्रश्नांची जास्त संख्या आहे, बरोबरची कमी आहे. मग ज्यांची उत्तरं तुम्हाला माहीतच नाही आहेत असे प्रश्न, ठीक आहे तुम्हाला अटेम्प्ट वाढवायचा आहे पण तो किती वाढवायचा हे पण तुम्हाला समजलं पाहिजे ना की मला थोडं वाटलं की रिस्क घ्यावी, पण ती किती घ्यायची. तुम्ही 50% पेपर हा रिस्कवरती सोडवला आहे, जेव्हा की 50% पेपर रिस्कवाला नव्हताच.
त्याच्यामध्ये असणारे काही क्वेश्चन्स, सायन्सचे काही क्वेश्चन्स पाहिले किंवा जॉग्राफी ज्यांनी अभ्यासलेलंच नाही आहे, इंडियन जॉग्राफी वगैरे असे काही क्वेश्चन्स जर सोडले, तर जे तुमच्या आवाक्यातले प्रश्न होते तुम्ही त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं किंवा ते नीट समजून घेऊन तुम्ही वाचलेच नाही, ते नीट समजून घेऊन तुम्ही सोडवलेच नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायला लागलं की पेपर फार हार्ड होता. डेफिनेटली यावेळेला पेपर मॉडरेट होता, मी म्हणेन फार हार्ड होता असं नाही म्हणू शकत आपण की अगदीच त्याच्यामध्ये मार्क्सच नाही मिळू शकत, असाही तो पेपर नव्हता. पण तरीसुद्धा मुलांचा स्कोर कमी आहे, कारण मुलांना एक्झाममध्ये गेल्यानंतर जो काही पेपरचं स्ट्रक्चर आहे ते पाहून जो काही गोंधळ उडाला, त्याच्यामुळे बऱ्याच स्टुडंटना ते हँडल नाही करता आलं आणि त्याच्यामुळे बरीचशी उत्तरं जी आहेत ती चुकलेली आहेत. ठीक आहे, हा झाला एक मुद्दा. आता हे सगळं का बोलते मी, कारण बरीच मुलं खचलेली आहेत की अरे माझा स्कोर कमी आला, मी 8 ऑक्टोबरचा पेपर दिला पण त्याचा रिझल्ट नाही आला, त्याच्यामुळे मला पुढच्या एक्झामवरती फोकस करावं लागलं, पण 8 ऑक्टोबरपेक्षा माझा स्कोर कमी आला आहे. प्रामाणिकपणे स्वतःला जर एक प्रश्न विचारला की मी 8 ऑक्टोबरच्या एक्झामसाठी तयारी केली होती, मी 30 एप्रिलसाठी पण केली आहे, म्हणजे 8 ऑक्टोबरच्या एक्झामसाठी जी काही तुम्ही तयारी केलेली ती अर्थातच तुम्हाला 30 एप्रिलसाठी कामी आली आहे, पण त्याच्यानंतर मी अभ्यासच केला नाही का? तुम्ही ऑब्व्हियसली अभ्यास केला आहे. मग अभ्यास करून सुद्धा तुमचा स्कोर जर कमी आला असेल तर त्याच्यासाठी तुमचा अभ्यास हा कारणीभूत नाही आहे, त्या एका तासामध्ये तुम्ही काय केलं हे जास्त कारणीभूत आहे. आणि हे तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे की हां मला नाही तिथे हँडल नाही करता आली ही गोष्ट, की मॅथ्स रिजनिंगचे सडनली 20 क्वेश्चन आलेत आणि त्या 5 क्वेश्चनचं मला जास्त टेन्शन आलं. या गोष्टी एक्सेप्ट करा. आणि हे मी तुम्हाला खूप आधीपासून सांगितले, इव्हन 100 डेजमध्ये तर मी 1000 वेळा ही गोष्ट सांगितली की तुम्हाला जे काही चेंजेस आहेत किंवा पेपर जसा तुमच्या समोर येईल तसा तो एक्सेप्ट करता आला पाहिजे. तो तुम्हाला स्वीकारता आला की तुमचं निम्मं काम तिथेच सोपं होतं. पण ते आपण जितकं बोलतो तितकं सोपं नसतं, त्याच्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते. आता जर स्कोर कमी आलेला आहे तर पुढे काय, हा प्रश्न निश्चितपणे सगळ्यांच्या डोक्यात आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, MPSC असेल, कुठल्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल, ती तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असू शकते, तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी इम्पॉर्टंट असू शकते. पण ती एक्झाम संपली किंवा ती एक्झाम तुम्ही पास झाला नाही म्हणून तुमचं आयुष्य नाही आहे असं बिलकुल नसतं. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर स्वतःची, स्वतःच्या मानसिकतेची, स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. केवळ एक्झाममध्ये स्कोर कमी आला याचं इतकं टेन्शन घेऊ नका की तुम्ही काहीतरी विचित्रपणा करून बसाल आणि जे काही उरलेलं आहे किंवा जे काही तुम्ही चांगलं लाईफमध्ये अचीव करू शकता ते पण तुम्ही गमावून बसाल, असा विचारसुद्धा करू नका, कारण हे सगळ्यात मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्ही जर साधा एक वेगळा आलेला पेपर आणि कमी पडलेले मार्क्स हँडल करू शकत नसाल तर उद्या अधिकारी झाल्यानंतर जे चॅलेंजेस, जी आव्हानं तुमच्या समोर येणार आहेत ती तुम्ही काय स्वीकारणार? तुम्ही जे काही मोठी मोठी स्वप्न पाहतात, मला हे करायचं आहे, समाजासाठी करायचं आहे, लोकांसाठी करायचं आहे, मला या अडचणी आहेत त्या दूर करायच्या आहेत, हे जे काही तुमच्या डोक्यात आहे ते तुम्ही कशा पद्धतीने हँडल करू शकाल जर तुम्ही साधं तुमचं एक अपयश पचवू शकत नसाल? आणि मी तर याला अपयश म्हणतच नाही, उलट मी म्हणते की याच्यातून तुम्ही काहीतरी नव्याने शिकला असाल की हां सडनली जर काही चेंज झालं तर ते मला एक्सेप्ट करता येते का, यावेळी नाही करता आलं, नेक्स्ट टाईम मला करता यायला पाहिजे, ही गोष्ट तरी किमान तुम्ही याच्यातून शिकला पाहिजे. त्यामुळे स्कोर कमी आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की बरीच मुलं आहेत ज्यांचा स्कोर कमी आला आहे, त्यामुळे या गोष्टीचं फालतूवालं टेन्शन घेऊ नका. निश्चितपणे आत्मपरीक्षण करा, निश्चितपणे समजून घ्या की काय चुकलं, कुठे चुकलं, का मार्क्स गेले. जे प्रश्न तुम्हाला बिलकुलच माहिती नाही आहेत, ज्यांची उत्तरच तुम्हाला येत नाही आहेत, तरीही तुम्ही ते सोडवलेत तर ते चुकणं स्वाभाविक आहे. पण ज्या प्रश्नांची उत्तरं मला माहिती आहेत, जो कंटेंट असा आहे मी वाचला आहे पण माझं तरीसुद्धा तिथे चुकलं आहे, तर असे प्रश्न बाजूला काढा आणि का चुकलं हे फाइंड आउट करा. जे माहिती नाही आहे आणि तरीसुद्धा मी सोडवले तर अर्थातच त्याचे चुकण्याचे चान्सेस जास्तच आहेत. तुम्ही ते फक्त लकवरती, नशिबावरती विश्वास ठेवून तिथे सर्कल केलेलं आहे, त्याच्यामुळे त्या प्रश्नांकडून एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. पण जे तुम्ही अभ्यासले आणि त्याची उत्तरं आली नसतील तर आपण कुठे कमी पडलो हे तुम्ही फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तर कट ऑफच्या प्रेडिक्शनबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या 1-2 वर्षांमध्ये कट ऑफ हा वाढत चालला आहे, पण निश्चितपणे यावेळी जो काही कट ऑफ येईल तो निश्चितपणे कमी असेल. आता मी एवढं जास्त म्हणजे मुलांचे स्कोर किंवा जे काही आता गुगल फॉर्म वगैरे बऱ्याच ठिकाणी भरून घेतले जातील, पोल वगैरे घेतले जातील, मी या सगळ्या गोष्टींचा अजूनही अभ्यास केलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली तर नाही म्हणणार की एवढा कट ऑफ लागेल तेवढा कट ऑफ लागेल. पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगू शकते की जे काही आत्तापर्यंतचा कट ऑफ होता म्हणजे 2022चा जो आपण विचार केला त्याच्यापेक्षा निश्चितपणे कट ऑफ हा खाली आलेला तुम्हाला जाणवेल.
त्याला बरीचशी कारणं असतात, जशी जागांची संख्या आहे, पण त्याचबरोबर लास्ट टाइम तुम्ही पाहिलं की जागांची संख्या जास्त होती, म्हणजे 21ला वगैरे, तरीसुद्धा कट ऑफ हाय गेलेले आहेत. पण यावेळेला पेपरमध्ये सडनली झालेला जो काही थोडासा चेंज आहे, फार मोठा चेंज नाही आहे, जे काही नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत तेच चेंज झालेत. बाकी तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी जरी पाहिलं, पॉलिटी जरी पाहिलं, इकॉनॉमिक्स जरी पाहिलं, तुम्ही जर PYQ ॲनालिसिस डीपमध्ये केलं असेल ना, तर त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथूनच येत होते. म्हणजे राष्ट्रीय पाम तेल वगैरे हे जे काही होतं ना, हे आम्ही एक्झामच्या 8 दिवस आधी 100 डेज चॅलेंजमध्ये जे काही डिस्कशन घेतलं होतं, हिस्ट्री तर ऑलमोस्ट सगळं आम्ही एका दिवसाचं रिव्हिजन घेतली होती. म्हणजे दुपारी आय थिंक 2-2.5 तासांचं सेशन होतं आणि रात्री 2-2.5 तासांचं सेशन होतं, ज्याच्यामध्ये आम्ही राज्यसेवा मेन्सला जे प्रश्न विचारलेले आहेत हिस्ट्रीमध्ये, मग ते समाजसुधारक असतील, काही संघटना असतील, किंवा जे कायदे आहेत 1919चा कायदा वगैरे, याच्यावरचं जे आम्ही डिस्कशन घेतलं होतं, तर त्याच्यातून तिथे क्वेश्चन रिफ्लेक्ट झाले होते. आणि प्रार्थना समाज तर इतक्या वेळा झाला होता, मी वारंवार मुलांना म्हणायचे की हे पहा, म्हणजे परत परत तोच क्वेश्चन यायचा आणि आम्ही परत परत तेच रिवाईज करायचो. तर ज्या वेळेला ते प्रश्न येतात, तर ज्यांनी PYQ केलं त्यांना त्याचा 100% फायदा झाला. आणि मागच्या एक्झामपर्यंत मी हे पाहिले की नेहमी एक्झाम झाल्यानंतर मुलं असं म्हणतात की कुठे गेले PYQ वाले, जे सांगतात PYQ झाले, म्हणजे PYQ मधून हे येऊ शकतात, क्वेश्चन्स येऊ शकतात, ते लोक आता कुठे गेले, कारण PYQचा काही फायदा नाही झाला. पण यावेळेला कोणाच्याही म्हणजे एखादा व्हिडिओ येण्यापूर्वी किंवा कोणी सांगण्यापूर्वी स्टुडंटच्या तोंडून हे वाक्य एक्झाम हॉलमधून बाहेर आलेल्या ग्रुपवरती मेसेजेस पाहिले की ज्यांनी PYQ केले त्यांनाच फक्त फायदा झाला. पण PYQ कसे करायचे हे सुद्धा कळलं पाहिजे. PYQ करण्याचं जर तुम्हाला माहितीच नसेल की PYQ कसे करायचे आहेत, ॲनालिसिस म्हणजे काय, आणि तुम्ही जस्ट क्वेश्चन वाचताय, आन्सर वाचताय, सोडून देताय, किंवा कुठलं तरी एक ॲनालिसिसचं बुक घेतलंय, त्याच्यातले क्वेश्चन आन्सर वाचले आणि त्याच्या खालचं ॲनालिसिस वाचलं, त्याचा तितकासा फायदा होत नाही जितका तुम्ही सेल्फ ॲनालिसिस केल्यानंतर होतो, सेल्फ एक्सप्लेनेशन केल्यानंतर होतो. तुमच्याकडे जे कुठलं रेफरन्स बुक आहे त्याच्यामधून जेव्हा तुम्ही त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी असणारी माहिती आहे, त्याचे जे 3 ऑप्शन आहेत त्याच्या अनुषंगाने असणारी जी माहिती आहे, ती ज्यावेळेला तुम्ही डीपमध्ये अभ्यासता त्यावेळेला तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होतो. आणि तेही फक्त अभ्यासणे म्हणजे रीडिंग करणं नव्हे. एक क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवताय, सोडवून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तो ॲनालिसिससाठी किंवा एक्सप्लेनेशनसाठी घेताय, तर तो क्वेश्चन पेपर पूर्णपणे भरलेला असला पाहिजे तुमच्या लिहिण्याने. देन तो तुम्ही अजून एकदा तुम्ही त्याला रिव्हिजिट केलं पाहिजे एक्झामच्या पूर्वी, तर तुमचं कन्फ्युजनही होत नाही आणि खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरे येतात. FRBM ॲक्टबद्दल वारंवार डिस्कस केलं होतं. आय थिंक 3-4 वेळा FRBM ॲक्ट पण आम्ही हे केलं होतं, कारण 2 वेळा सलग त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. सो बऱ्याच जणांना वाटतं अरे सलग 2दा प्रश्न आला तर तिसऱ्या वेळी थोडीच येणार आहे. म्हणजे एकदा FRBM बद्दलची एक समिती आहे त्याच्याबद्दल विचारलं, एकदा विचारलं की त्याची डेट काय आहे इम्प्लिमेंटेशनची, आता विचारलं की त्याची शिफारशी ज्या आहेत त्या कधीपर्यंत पूर्ण करायच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी वारंवार ज्या झाल्या होत्या त्या परत परत सांगितलं होतं मी की हे विचारलं जाऊ शकतं. बजेटवरती, सार्वजनिक वित्तवरती प्रश्न येतात हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावरती पण वारंवार डिस्कशन केलं होतं. तर ज्यांना तिथे कळलं की अरे चला चेंज झालं ना, हिस्ट्रीचे 5 कमी झालेत, जॉग्राफीचे 5 कमी झालेत, पॉलिटीचे 5 वाढलेत आणि याचे 5 वाढलेत, मॅथ्स रिझनिंगचे, पण जे आले ते मला सोडवायचे, त्याच्यावरती ज्यांना फोकस करता आलं त्यांनी ॲटोमॅटिकली व्यवस्थित सोडवले आणि त्यांच्या मिस्टेक्स पण कमी झाल्यात. पण जे इथेच गोंधळले की अरे कुठे गेले हिस्ट्रीचे 5 क्वेश्चन्स, जे हा विचार करत बसले त्यांना जे इझीवाले क्वेश्चन होते ते पण सॉल्व्ह नाही करता आले. तर हे होऊ नये याच्यासाठी डोकं, टेम्परामेंट, स्वतःची मानसिकता सांभाळणं फार जास्त गरजेचं असतं. मग आता इथून पुढे काय, राज्यसेवा आहे, सरळ सेवा आहे, की पुढची कंबाईन आहे, की आता मी एक्झिट करायला पाहिजे, क्विट करायला पाहिजे, मी थांबायला पाहिजे, हा निर्णय प्रत्येकाचा स्वतःच्या पातळीवरती असेल. बऱ्याच जणांचे काय सुरू आहे आत्ता की चला कंबाईनमध्ये स्कोर नाही आला, आता राज्यसेवा आहे, आय थिंक 4 जून तारीख आहे, ठीक आहे, तर 30 एप्रिल नाही झाली, मला काय करायचं आहे, 4 जूनवरती फोकस करायचं आहे. आता मला सांगा, जर तुम्ही यापूर्वीपासून राज्यसेवा थोडंफार टार्गेट ठेवून केलं असेल, तुमचं असेल की नाही मला कधी ना कधीतरी राज्यसेवा द्यायची आहे, ती तुमची मानसिकता असेल, तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केला असेल, तर एका महिन्यामध्ये तुम्ही डेफिनेटली तेवढी तयारी करू शकता आणि तुम्ही 4 जूनची एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. पण तुमची राज्यसेवेची कधीही मानसिकता नव्हती किंवा तुम्ही ते कधी त्याचा विचारही केला नाही की मला राज्यसेवा द्यायची आहे, निश्चितपणे तुम्ही कंबाईनला जे काही GSचा अभ्यास केला तो तुम्हाला राज्यसेवेला उपयोगी ठरतो, पण
तरीसुद्धा राज्यसेवेचे जे पेपर असतात, राज्यसेवेला ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कंबाईंडला ज्या पद्धतीने विचारले जातात याच्यामध्ये डिफरन्स आहे. सो तुम्हाला आता पुढचे जे 30 दिवस आहेत ते जर तुम्हाला वाटत असेल की मी राज्यसेवेसाठी द्यावेत आणि जर माझं तिथे होत असेल, GSला माझा स्कोर चांगला येत असेल 120 पर्यंत 110 पर्यंत, तर मी मेन्सची पुढच्या काही महिन्यांमध्ये तयारी करू शकेन. निश्चितपणे तुम्ही करू शकता, पण तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असायला पाहिजे. केवळ आत्ता कंबाईंड झाली आहे, मला अवघड गेली आहे, माझा स्कोर आला नाही आहे आणि म्हणून मला राज्यसेवेची तयारी करायची आहे, हे जर तुमच्या डोक्यात असेल तर फक्त तुमचा 1 महिना वाया जाईल. हे मी खूप ऑनेस्टली आणि स्पष्टपणे बोलते, कोणाला पटो न पटो, पण ही वास्तविकता आहे MPSCच्या फील्डमधली, की तुम्ही जेव्हा एक एक्झाम देतात तुमचा स्कोर कमी येतो, त्या एक्झाममध्ये ज्यावेळेला तुम्ही क्वालिफाय होत नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की माझं होऊ शकत नाही, त्यावेळेला तुम्ही लगेच MPSCची दुसरी एक्झाम, त्याच्यातही नाही झालं की मग तिसरी एक्झाम. आणि एक जो ट्रेंड खूप ठिकाणी पाहायला मिळतो आणि जे तुम्हाला वारंवार सांगितलं पण जातं की 2023ची पूर्वपरीक्षा नाही होते तर 2024च्या पूर्वपरीक्षेची तयारी करा. तिथे तुम्ही फार मोठी चूक कराल जर तुम्ही आता डिरेक्टली 2024च्या पूर्वपरीक्षेची तयारी कराल. तर तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी आवश्यक असणारी तयारी केली आहे, तुम्ही ऑलरेडी सगळा अभ्यास केला, अगेन तुम्ही 1 वर्ष पूर्ण केवळ पूर्वपरीक्षेसाठी जर देत असाल तर त्या मेहनतीने तुम्हाला तुमचा तो रिझल्ट नाही पाहायला मिळणार जो पाहण्यासाठी तुम्ही मेहनत करताय. त्याच्यामुळे आत्ता तुम्ही 2024च्या पूर्वचा विचार करत असाल तर थोडं थांबा, आजूबाजूच्या गोष्टी पहा, टॉपर्स लोकांनी काय सांगितले ते पहा आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन करा, जे मी तुम्हाला आत्ता सांगेनच. पण जर तुम्ही अशा स्टेजला असाल की तुम्ही अगदी 30शीपर्यंत गेलेले आहात, घरून तुमच्यावरती लग्नासाठी किंवा इतर जबाबदाऱ्यांसाठी प्रेशर आहे किंवा तुमची इकॉनॉमिकल सिच्युएशन तशी नाही आहे आणि तुम्हाला आता जॉबची गरज आहे, तर मी तुम्हाला निश्चितपणे हे सांगेन की केवळ आणि केवळ MPSCच करायची आहे, हा अट्टहास सोडून द्या. कारण जरी तुम्ही 2024ची एक्झाम देणार असाल तरीसुद्धा तुम्हाला माहिती नाही की तुमचं जॉईनिंग कधी होईल. MPSCचा फॉर्म भरल्यापासून किंवा तयारी सुरू केल्यापासून फॉर्म भरणं, देन प्री एक्झाम, देन प्रीचा रिझल्ट, देन मेन्सचा रिझल्ट, PSIसाठी असाल तर मग फिजिकल आहे, इंटरव्ह्यू आहे आणि मग शेवटी तुमचा रिझल्ट आणि जॉईनिंग, फार मोठा कालावधी जातो. या मोठ्या कालावधीमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करत असतात, पैसे खर्च करत असतात. घरातल्यांकडून पैसे घेत असाल तर एक बर्डन पण राहतं तुमच्यावरती की अरे मी एवढे पैसे घेतले आणि कुठेतरी अपराधीपणाची भावना तुम्हाला खायला लागते आणि त्याच्यातून नैराश्य येत जातं. त्याच्यामुळे कितीतरी स्टुडंट असे आहेत जे स्वतः कमवतात, जे जॉब करतात, काहीतरी लहान मोठं काम करतात आणि ते करत करत स्वतःचा अभ्यास करतात आणि त्यांचा रिझल्ट येतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं स्वप्नच आहे की मला अधिकारी व्हायचं आहे, MPSC थ्रूच व्हायचं आहे, तर MPSC सोडा असं मी म्हणत नाही आहे, पण त्याच्यासोबत इतर काहीतरी करा जे करत करत तुम्ही अभ्यास करू शकाल. मी हे 100 डेजमध्ये, 90 डेजमध्ये किंवा यापूर्वी खूप ठिकाणी हे मी म्हणजे रिअलमधल्या एक्सपिरियन्समध्ये जे की आजूबाजूला लोक आहेत अशा लोकांच्या बाबतीत पण पाहिले, ज्यांची परिस्थिती नाही आहे, जे लोक काम करत आहेत, ते काम करून आल्यानंतर त्यांना जो काही 1-2 तासाचा पण वेळ मिळेल तर तो ते पूर्णपणे म्हणजे फुल डेडिकेशननी इन्व्हेस्ट करतात त्यांच्या अभ्यासासाठी. कारण त्यांना माहिती असतं की ज्यावेळेला मी 8 तास ड्युटी करत आहे त्यावेळेला 8 तास मुलं अभ्यास करत आहेत, पण ज्यांच्याकडे 24 आवर्स जे आहेत ते फ्री आहेत त्या मुलांचं एक असतं की मस्तपैकी झोप घ्या, सकाळी उठा, लायब्ररीला जा, लायब्ररीमध्ये जेवढा वेळ तुम्ही बसताय 7-8 तास किंवा त्याहीपेक्षा जास्त 9-10 तास, तर त्या तासांमध्ये म्हणजे एवढ्या 10 तासांच्या अभ्यासामध्ये किती तासांचा अभ्यास आहे जो तुमच्या 100% लक्षात राहिला. कारण किती मोठे मोठे टॉपर्स जरी तुम्ही पाहिले तरी तुम्हाला कुठलाही टॉपर असं नाही सांगणार की मी 12 तास अभ्यास केला आहे, मी 10 तास अभ्यास केला आहे. आणि ज्यावेळेला ते लोक तुम्हाला सांगतात की हां मी अभ्यास केला, मी काही तास केला, फुल डेडिकेशनने केलं, त्यावेळेला आपल्याला असं म्हणायचं असतं की अरे पास झाल्यानंतर तर कोणी पण हेच सांगतं, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवायला पण तयार नसता. पण दुसऱ्यावरती जर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी 28व्या वर्षी तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून असाल, जेव्हा की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्यायला पाहिजे, तर ती गोष्ट तुमच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना निर्माण करत असते. तुम्हाला अभ्यासावरती सुद्धा 100% फोकस करता येत नाही, केवळ या भावनेने की आत्ता मी म्हणजे घरून मला पैसे घ्यायचे आहेत, माझं रूमचं भाडं द्यायचं आहे, मला पुस्तकांसाठी पैशांची गरज आहे, मला लायब्ररीची फी द्यायची आहे. सो ही भावना तुम्हाला आतल्यात कुठेतरी खात राहते आणि म्हणून तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने स्टडी नाही करू शकत. शिवाय पुढची एक्झाम जी होणार आहे ती एक्झाम म्हणजे जर तुम्ही कंबाईनच फोकस करत असाल तर 2024ला होणार आहे. आणखी 1 वर्ष तुम्ही फक्त असंच घालवणं हे योग्य नाही आहे असं मला तरी वाटतं. कारण जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं
तर बरेच लोक तुम्हाला असे पाहायला मिळतील की जे MPSCच्या फील्डमध्ये नाही आहेत, पण ते दुसऱ्या फील्डमध्ये त्यांनी काही ना काहीतरी कमावलं आहे. आणि इव्हन ज्यावेळेला ते लोक भेटतात कुठेतरी आपल्याला असतं एक, तुम्ही MPSC करत असाल तर MPSC एक असं मायाजाल आहे ना, त्याच्यामध्ये येणं सोपं आहे, पण इथून बाहेर पडणं व्हेरी डिफिकल्ट. याच्यातून तुम्ही बाहेर पडूच शकत नाही. तुमचं माइंड तुम्हाला बाहेर पडू देत नाही. आणि तुमच्या माइंडनी जरी ठरवलं, तुम्ही पक्का निर्धार जरी केला, तुम्हाला सोसायटी त्याच्यातून बाहेर पडू देत नाही. कारण तेच वारंवार तुम्हाला इतकं विचारलं जातं की तुम्ही परत नकळत इकडे खेचले जाता, ओढले जाता. म्हणून जर तुम्हाला करायचं आहे करा. मी असं म्हणत नाही तुम्ही MPSC सोडून द्या. माझ्या बोलण्याचा अर्थ व्यवस्थितपणे लक्षात घ्या. पण त्याच्यासोबत स्वतःचं एक काहीतरी अर्निंग सोर्स असू द्या. स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्या. ज्यावेळेला तुम्ही स्वतः काहीतरी अर्न करता त्यावेळेला तुम्हाला बोलण्याचा कोणाला अधिकारही येत नाही की अरे काय करतोस रे. तुमचं तुम्ही कमवताय, तुमचं तुम्ही खर्च करताय. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी घेता आणि तेही तुमच्या घरातल्यांची परिस्थिती जर नसेल, तुम्ही घरच्यांकडून पैसे घेताय, त्याच्यासाठी घरच्यांना दुसऱ्या कोणाला तरी मागावे लागतात, तर मग ही गोष्ट एकतर स्वतःला अर्थातच खजीलपणा आणणारी तर आहे, पण ही गोष्ट तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती फुल फोकस करू देत नाही. त्याच्यामुळे तुमचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. जर तुम्ही अशा स्टेजला आहात की आत्ता म्हणजे तुम्हाला खरंच हे शक्य नाही की तुम्ही फुल टाईम तुमचा याच्यासाठी द्याल, लाईफमध्ये इतर काही जबाबदाऱ्या आहेत आणि आता मग थांबलं पाहिजे, हे सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. तुमच्याकडे प्लॅन बी असायला पाहिजे. पहा, म्हणजे मी आत्ता जे काही एक्सपिरियन्सेस येतात किंवा जे काही लोक भेटतात त्याच्यावरून लक्षात येतं की अगदी लग्नाचं जरी सुरू असेल ना बोलणं काही ठिकाणी, तर पाहते की जर समजा एखादा मुलगा आहे 28-30च्या एजमध्ये आहे, देन रिसेंटली त्यांनी जॉईन केलेला आहे कुठेतरी एखादा जॉब वगैरे, तर एक गोष्ट लक्षात येते की अरे मग तुम्ही इतकी वर्ष काय केलं. बरं, MPSCची तयारी करत होतात पण MPSCमध्ये यश नाही मिळालं, मग इतकी वर्ष फक्त आणि फक्त तयारीच केली का, हा एक प्रश्न सर्रास विचारला जातो. मुली लग्नासाठी जर थांबलेल्या असतील, त्यांचं एज जर असेल 25+, तर तिथे पण हा प्रश्न विचारला जातो की मग इतके दिवस काय केलं, मग इतक्या दिवसात एकही एक्झाम क्वालिफाय नाही होत आली का. लाईफ खूप मोठी आहे, म्हणजे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत लाईफमध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत. केवळ MPSC ही एक गोष्ट नाही आहे, पण आपण ते स्वीकारायला तयार नसतो. सगळ्या दुनियेपासून स्वतःला अलिप्त करून राहतात आणि जेव्हा तुम्हाला गरज असते त्यावेळेला ती दुनिया तुमच्या पाठी उभी राहत नाही. ज्या दिवशी तुम्ही यश मिळवता 100% जे कधीही ओळख न देणारे लोक असतात ते सुद्धा तुमच्याशी येऊन नातं जोडायला पाहतात. पण आत्ताची एक संधी हातातून गेली असेल तर काय करायचं याचा विचार पण करता आला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही इमोशनल आहात ना, म्हणजे मी काल ज्यावेळेला आन्सर की आल्यानंतर व्हॉइस चॅट घेतला त्यावेळेला मी फक्त मुलांना एकच सांगितलं की आत्ता कुठलाही डिसिजन घेऊ नका. कारण जेव्हा तुम्ही खूप जास्त इमोशनल असतात, आन्सर की आल्या स्वतःचा स्कोर चेक केल्या किंवा इतर कुठल्याही वेळी, त्यावेळेला होतं असं की त्या इमोशनमध्ये तुम्ही एक डिसिजन घेता, अरे इकडे झालं आता मला राज्यसेवा करायची, मी 1 महिन्यात हे करेन ते करेन. तुम्ही त्या इमोशनमध्ये एखादा प्लॅन बनवता सुद्धा, पण तो त्या इमोशन्स जोपर्यंत आहेत तोपर्यंतच तो प्लॅन राहतो. 2 दिवस 3 दिवस जोपर्यंत टेन्शन डोक्यात आहे तोपर्यंत तो प्लॅन तुमचा चालू राहतो. देन तुमचं टेन्शन हळूहळू कमी व्हायला लागतं, भीती हळूहळू कमी व्हायला लागते, तसा तो प्लॅनही दूर 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 निघून जातो. आणि मग परत हॉल तिकीट आल्यानंतर तुमची पुढची तयारी सुरू होते. परत एक्झाम दिली, परत आन्सर की आली, परत जर स्कोर कमी आला तर मग वाटतं की अरे हे काय होतंय, काय सुरू आहे, मग आत्ता मी काय करू, हा प्रश्न पडतो. तर पुढे काय करायचं, जरी तुम्हाला MPSC करायची हे तुमच्या डोक्यात फिक्स असेल, तुमचा स्कोर कमी असेल किंवा तुमचा स्कोर जास्त असेल, तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल, दोन्हीही कंडिशनमध्ये मेन्सच्या अभ्यासाची तयारी सुरू करा. त्याचं रिझन म्हणजे एक तर तुमची ज्यावेळेला मेन्सची तयारी झालेली असते त्याचा 100% तुम्हाला फायदा प्रीला होतो. 100% त्याचा फायदा तुम्हाला प्रीला होतो. आम्ही जे मेन्सच्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस घेतलं होतं त्या ॲनालिसिसमधूनच इकडे प्रश्न आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्सचे काही क्वेश्चन जे आहेत जे प्रेडिक्ट केले होते की हा या पद्धतीने प्रश्न बनू शकतो. 6 ते 7, जास्त नाही. मी म्हणणार नाही की त्याच्यातून प्रश्न आलेत म्हणून, कारण बाकीचे प्रश्न जे आहेत बऱ्याचशा प्रश्नांचा तर आपल्याला सोर्स पण माहिती नसतो. मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत पण सांगितलं होतं ठराविक टॉपिक जे आहेत ते करा, पण ते प्रॉपरली करा, त्याच्यावरती प्रश्न येतील. एका टॉपिकवरतीच 2-2 काही ठिकाणी प्रश्न पाहायला मिळालेत. सरळ व्याजाचे वगैरे जे प्रश्न आले ते अगदी कॉमन प्रश्न होते, पण मॅथ्सचे 20 प्रश्न आले. या भीतीमध्ये अरे ते काय आले ते पण नाही पाहिले. वयवारीवरचे 2 प्रश्न आले होते. ज्यांना बिलकुल येत नाही की नाही माहिती की हे कसं सोडवायचं आहे, तुम्ही ऑप्शन्सवरून जरी गेला असतात तरी त्यांची उत्तर येत होती. थोडा वेळ लागला असता पण ऑप्शनवरून तो 1 मार्क तुम्ही सिक्युअर करू शकला असता.
पण तिथे नाही, अरे एवढे प्रश्न आलेत मग मी GSचं करेन. मग ते GS करायचं की मॅथ्स रिजनिंग करायचं हे त्या एका तासामध्ये डिसाईड न करता आल्यामुळे मॅथ्सही राहिलं, GSही राहिलं, किंवा मग दोन्ही करता करता मग ढगात गोळा मारला गेला. अटेम्प्ट तर वाढला पण ॲक्युरेसी कमी झाली. हे खूप जणांचं झालं आणि त्याच्यामुळे स्कोअर कमी आला आहे. मग आता चुकलं आहे ना, मान्य करा माझं चुकलं आहे. इथून पुढे काय करायचं याच्यातून बाहेर येता आलं पाहिजे. जरी तुमचा स्कोअर चांगला असेल, जरी तुमचा स्कोअर वाईट असेल आणि तुम्हाला पुढची एक्झाम द्यायची, मेन्स असेल किंवा पुढची प्री असेल, दोन्ही कंडिशनमध्ये मेन्सचा अभ्यास सुरू करा. सोबत सरळ सेवा तलाठी भरतीची ॲड येईल. आता हा प्रश्न आहे की कधी येईल, पण ज्या पद्धतीने नोटिफिकेशन्स येत आहेत, ज्या पद्धतीने तुम्हाला इतर माहिती मिळते, काल परवा एक जे हे आलेलं आहे GR, आय थिंक GR म्हणण्यापेक्षा एक लेटर जे आलेलं आहे, त्याच्यावरून जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हालचाली तरी सुरू आहेत. त्यामुळे एक्झाम होईल इतकं तरी आपण म्हणू शकतो. पण होणार नाही, फक्त गाजर दाखवलं जाते असं म्हणून आपण अभ्यास न करणं हा अगेन मूर्खपणा आहे. कारण जर तुम्ही तसा विचार करत बसलात आणि सडनली ॲड आली आणि तुमची तयारी नसेल तर काय. पण जर तुमची तयारी असेल तर ॲड जेव्हा पण येईल त्यावेळेला निश्चितपणे तुमचा रिझल्ट येईल. त्याच्यामुळे तयारीत राहा. जर तुम्ही मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला इतर सरळ सेवांसाठी सुद्धा उपयोगी ठरतोय. प्लस तुमची मेन्सची तयारी होते, तिकडचे मार्क्स तुम्ही सिक्युअर करताय. प्लस इकडे तुम्हाला आता 50-50 म्हणजे प्रश्न जे आहेत, 50 मार्कांसाठी मराठी, 50 मार्क्ससाठी इंग्लिश झाले. सो तो एक वेगळा पॉईंट. आणि दुसरा मुद्दा, सायन्सची भीती वाटते, इकॉनॉमिक्सची भीती वाटते, मेन्सला ते सब्जेक्ट आलेत आता. सो मेन्सच्या तयारीचा अप्रोच तुम्हाला चेंज करावा लागणार आहे. आणि मेन्सची जी तयारी तुम्ही कराल ती तुम्हाला नेक्स्ट प्रीला 100% फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे पुढच्या प्रीची तयारी करायची असेल तर आधी मेन्सची तयारी करा. प्रीला ज्यावेळेला तुमचे 3-4 महिने बाकी असतील, 3-4 महिन्यांची पण गरज नाही पडत. ज्यावेळेला तुम्ही मेन्सचा अभ्यास व्यवस्थित केलेला असतो ना, तर प्रीला 2 महिने 2.5 महिने कमी असताना जरी तुम्ही अभ्यास केला फक्त प्री ओरिएंटेड तरी तुमचं होऊन जातं. पण मेन्सचा अभ्यास त्या पद्धतीने करा. त्यामुळे जर आता हा प्रश्न डोक्यात असेल की मी एक्झॅक्टली काय करू, केवळ कंबाईंड फोकस करत असाल तर मेन्सचा अभ्यास सुरू करा. राज्यसेवा तुमचं टार्गेट असेल तर डेफिनेटली फुल जो काही आत्ता 1 महिना आहे, फुल कॉन्सन्ट्रेशननी, फुल डेडिकेशननी तो 1 महिना मग राज्यसेवेचीच तयारी करा. CSAT क्वालिफाईंग आहे म्हणून कम्प्लिटली दुर्लक्ष करू नका. ॲटलिस्ट क्वालिफाईंग मार्क्स मिळाले पाहिजेत एवढी तयारी तुम्ही तिथे करणं अपेक्षित आहे. आणि GSचा चांगला अभ्यास करा, तो डेफिनेटली तुम्हाला इकडे कुठल्याही एक्झामसाठी पण फायदेशीर ठरतच आहे. पण अगेन त्या पेपरला सुद्धा 2025 पासून नवीन पॅटर्न लागू झाला आहे, चेंजेस झालेत. तर त्याचा कुठे ना कुठेतरी म्हणजे पॅटर्न चेंज झाला आहे. तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन किंवा ज्या पद्धतीने क्वेश्चनचं फॉर्मॅट असतं याच्यामध्ये जर काही चेंजेस दिसले तर त्याच्यात आश्चर्य वाटून घाबरून जाऊन तिथे स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. ठीक आहे. आणि जर सरळ सेवा करत असाल तर इकडे जो मेन्सचा अभ्यास होतो तुमचा तो तुम्हाला सरळ सेवेला 100% फायदेशीर आहे. पण अगेन मॅक्झिमम क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. टाईम लिमिट लावून करा म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा प्रश्न राहत नाही. आणि आता तुमच्याकडे वेळ आहे, मॅथ्स रिजनिंग बेसिकपासून करायला सुरुवात करा. बरेच जण असं म्हणतात की बेसिक विचारलं जात नाही, ॲडव्हान्स लेवलचं विचारलं जातं. पण जोपर्यंत तुमचं बेसिक होत नाही तोपर्यंत ॲडव्हान्स लेवलचं तुम्हाला करता येणार नाही. ठीक आहे. आणि जर तुम्ही अशा स्टेजला असाल की नाही इथून पुढे मला कुठल्याच अँगलनी MPSCसाठी असं नाही की मी ते करायला पाहिजे कंटिन्यू ना, मला स्वतःला वाटते ना माझे तसं सिच्युएशन आहे, माझ्या घरची परिस्थिती किंवा इकॉनॉमिकल असेल किंवा इतर तुमच्या लाईफची सिच्युएशन अशी नसेल की तुम्ही आहे हे MPSC कंटिन्यू करावं, तर ते सोडण्याचा निर्णयसुद्धा तुम्ही घ्यायचा असेल, पूर्ण विचार करा. प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेताना ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत हे लिहून काढा. जर तुम्ही हे कंटिन्यू केलं तर किती टाईम आहे तुमच्याकडे अजून की तो तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता याचा विचार करा. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक सांगेन की स्वतःसाठी एक अर्निंग सोर्स जो आहे तो ठेवा. बरेच जण म्हणतात प्लॅन B असायला पाहिजे, प्लॅन A असायला पाहिजे. मला असं वाटतं की MPSCला पॅरलल तुमचा दुसरा प्लॅन असायलाच पाहिजे. तो प्लॅन B नसावा की MPSC नाही झालं तर मी ते करेन. नाही, MPSC करता करता दुसरं काहीतरी करा जे तुमच्या जगण्याचा सोर्स असेल. जरी इकडे तुम्हाला यश आलं तरी ती गोष्ट आहे म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल, जरी तुम्हाला इकडे अपयश आलं तरी ती गोष्ट आहे जी तुम्हाला जगण्यासाठी आधार देईल. त्यामुळे केवळ एका गोष्टीवरती अवलंबून राहणं आणि दुसरा मुद्दा म्हणजे स्पर्धेची भीती बाळगणं. बरीच मुलं MPSCला सुरुवात करतानाच पहिल्यांदा पुण्याला जायचा हा विचार करतात, कारण तिथे चांगले कोचिंग क्लासेस आहेत, तिथे चांगली लायब्ररी आहे. पण पुण्याला जेवढे लाखो विद्यार्थी राहतात ते सगळेच क्वालिफाय होतात का, ते तर शक्य पण नाही आहे. पण जे काही फॉर्म येतात त्याच्यामध्ये पण एखादी कितीही नावाजलेली लायब्ररी असेल
तरीसुद्धा तुम्हाला 4-4 वर्ष, 5-5 वर्ष, 6-7 वर्ष आपल्या आयुष्याची MPSC मध्ये घालवली विद्यार्थी आहेत जे तिथेच आहेत, हे तुम्हाला पाहायला मिळतं. इतक्या वर्षांमध्ये त्यांचा खर्च किती मोठ्या प्रमाणावरती होतो. आणि फक्त जर तुम्ही अभ्यास करत असाल, बाकी काहीच करत नसाल, तर मग तुमचा रिझल्ट येणं पण डिफिकल्ट असतं. द्यायचं असेल मग आत्ता जो काही तुमच्याकडे असा वेळ मिळेल जो तुम्ही टाइमपासमध्ये घालवणार आहात, तो वेळ इन्व्हेस्ट करा, त्याच्यातून काहीतरी अर्न करा. एक्झामच्या आधी काही दिवसांसाठी सुट्टी घ्या आणि तो वेळ फक्त एक्झामसाठी द्या. तुम्ही हेही करू शकता. पण आयुष्यामध्ये बाकी गोष्टी आहेत याचं भान असू द्या, वास्तवाची जाणीव राहू द्या की MPSC करताना या गोष्टी आहेतच. संयम फार महत्त्वाचा आहे. तो पेपरच्या बाबतीत असेल, एक्झामच्या बाबतीत असेल, रिझल्टच्या बाबतीत असेल, कुठल्याही बाबतीत असेल, संयम फार महत्त्वाचा आहे. तुम्ही आज एक्झाम दिली म्हणजे तुमची आन्सर की जरी आली तरी तुमचा आता 8 ऑक्टोबरचा पेपर झाला, त्याची आन्सर की आली पण रिझल्ट नाही आला. एक्झामची डेट सांगितली होती डिसेंबरमधली, किती 8 ऑक्टोबरपासून जवळपास 6 महिने झाले, अजूनही रिझल्ट नाही. इथून पुढे रिझल्ट, तिथून पुढे मेन्स, तिथून पुढे मेन्सचा रिझल्ट, मग PSI वाले असतील तर मग त्यांचं फिजिकल आहे, ग्राउंड आहे, देन रिझल्ट आणि मग परत ट्रेनिंग, मग जॉईनिंग. आयुष्यातली किती वर्ष तुम्ही MPSC मध्ये इन्व्हेस्ट करताय. तुम्ही 40व्या 45व्या वर्षी म्हणजे पूर्ण प्रोसेस होऊन 40 वय 42 वय तुमचं होते तुम्हाला जॉईनिंगला, 35-36 वय होते तुमचं जॉईनिंगला, आणि तोपर्यंत तुमचं आयुष्य आहे इथेच थांबले. बाकी कुठल्याच घडामोडी तुमच्या लाईफमध्ये घडत नाही आहेत. ऑब्व्हियसली काही दिवसांनी तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते, काही जण डिप्रेशनमध्ये जातात. या गोष्टी जर तुम्हाला हँडल करायच्या असतील तर याची दुसरी बाजू समजून घ्या आणि त्याला डील करा. फक्त समजून घेऊन त्याची भीती नका बाळगू. आयुष्यामध्ये तुम्हाला करण्यासाठी हजारो मार्ग असतात, ते करत करत तुम्ही हे करू शकता, याचं पण भान राहू द्या. जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल की अरे नाही MPSC करायची असेल तर सगळं सोडून द्या आणि फक्त MPSC करा तरच तुम्ही पास होऊ शकता, तर नाही. तुम्ही इथून जेवढे शांत असाल, तुमचा माइंड, तुमचा ब्रेन जेवढा तुम्हाला साथ देईल, तुमची प्रोडक्टिव्हिटी तेवढी जास्त वाढेल. पण आपण काय करतो की त्याला इतकं बांधून टाकतो की मग ज्या वेळेला आपल्याला अपयश येतं त्यावेळेला ना आपल्यासोबत कोणी असतं ना अशी कोणी व्यक्ती असते ज्याच्याजवळ आपण मन मोकळं करू शकू, आणि इतकं काही साचलेलं असतं डोक्यामध्ये. मग ती गोष्ट तुम्हाला फक्त एका गोष्टीसाठी प्रवृत्त करते, ते म्हणजे आयुष्याचा शेवट. एक्झामच्या 8 दिवस अगोदर ग्रुपवरती एका मुलीने मेसेज टाकला की माझी मैत्रीण आहे आणि ती फक्त मरायचं म्हणते, तिच्या फक्त आत्महत्येचे विचार डोक्यात येतात आणि काहीच कळत नाही आहे काय करावं. तुम्ही एक्झामच्या 8 दिवस आधी तुमच्या डोक्यात असे विचार येतात. एक्झाम झाल्यानंतर काही लोक लगेच अजून आन्सर की पण यायचे, तोपर्यंत काही लोक असा काहीतरी निर्णय घेतात, असं काहीतरी टोकाचं पाऊल उचलतात. आन्सर की आल्यानंतर काही लोक कमी स्कोर आला म्हणून करतात. आयुष्य संपूर्ण तुम्ही एवढी सगळी धडपड करताय कशासाठी? एवढं जे काही करताय किंवा तुमचा रिझल्ट आला आणि तुम्ही अधिकारी झाला तर तुम्ही कसा हँडल करणार हे सगळं जे काही तुमच्यासमोर असणार आहे? हे जग आहे, एवढ्या प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील. एक माणूस म्हणून जगायचं. आधी एक तुम्ही माणूस आहात, त्याच्यानंतर MPSC ॲस्पिरंट आहात. तुमच्या घरातल्यांसाठी तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती आहात. तुमच्या आईवडिलांसाठी, त्यांचा मुलगा मुलगी जे काही असाल ते, तुमच्या लाईफ पार्टनरसाठी तुम्ही कोणीतरी आहात, तुमच्या मुलांसाठी तुम्ही कोणीतरी आहात. त्याच्यानंतर MPSC आहे. पण आपण त्याच्यात इतकं स्वतःला गुंतवून घेतलं की बाकी कोणासाठी वेळ नाही आहे आपल्याकडे, तो वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे. मलाही असं सुरुवातीला वाटत होतं की MPSC करायची तर सगळं काही बंद करून मुलांनी फक्त MPSC करायला पाहिजे. पण सध्याच्या कालावधीमध्ये जो काही मानसिक स्ट्रेस एवढं वाढले ना, हे मानसिक ताणतणाव, याच्यातून इतक्या लोकांचा म्हणजे त्यांना जीव गमवावा लागतोय किंवा त्यांचं आयुष्य बर्बाद होतं आहे. त्याच्यानंतर लक्षात येते की फक्त एक आणि एकच गोष्ट त्याच्या पाठीमागे इतकं धावू नये माणसाने की जगायचं मागे राहून गेलं आणि मग तिथे अपयश आलं की फक्त मरणच डोळ्यासमोर दिसेल. असं करू नका. विचार करा, लाईफ खूप सुंदर आहे, आजूबाजूला खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हे करतील, म्हणजे जगण्यासाठी प्रेरित करतील. अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जगण्याचं कारण बनतील, ते शोधा. मरणासाठी उगीच एक कुठली तरी घटना घडली आणि त्या घटनेला जबाबदार धरून अशी पावलं उचलू नका. आणि दुसरा मुद्दा, आयोगाला दोष देऊ नका, बाकी कुठल्याही गोष्टीला दोष देऊ नका. आपण कमी पडलोय हे स्वीकारा की मला तिथे नाही हँडल करता आलं, मला नाही समजलं एक्झामच्या पूर्वी की माझी तयारी चुकते, एक्झाममध्ये नाही समजलं की मी तयारी व्यवस्थित केली आहे पण ती तयारी मला इथे नाही दाखवता येते का, कारण इथे काहीतरी थोडंसं चेंज झालं आणि म्हणून माझा गोंधळ उडला आहे. हा गोंधळ जो असतो, ही गोंधळाची स्थिती जी असते ती तुम्हाला हँडल करता आली पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामुळेच जे काही आहे, जो काही तुमचा रिझल्ट आहे, जो काही तुमचा स्कोर आहे तो स्वीकारा. इथून पुढे काय करायचं याचा विचार करा. ठीक आहे. हे सेशन घेणं मला इम्पॉर्टंट यासाठी वाटलं कारण काल पण मी 100 डेजमधल्या स्टुडंटशी बोलले आणि मग बरेच स्टुडंट खचलेले दिसले, पण एक लक्षात ठेवा की ऑलमोस्ट सगळ्यांचा स्कोर कमी आला.
60-65 आले, विद्यार्थीसुद्धा 40-45 वरती आलेत. त्यामुळे माझा स्कोर कमी आला आहे, मग माझं कसं होणार हा विचार करू नका. एक मार्ग बंद झाला तर बाकी हजारो मार्ग उघडे असतात. 1000 मार्ग बंद झाले तर एक कुठेतरी मार्ग असतो जो उघडा असतो, तो तुम्हाला फक्त शोधायचा असतो, तिथंपर्यंत पोहोचायचं असतं. मोटिवेशनल बोलणं वेगळी गोष्ट असते, मला माहिती आहे. ॲक्च्युली लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं ही फार वेगळी गोष्ट असते, हेही मला माहिती आहे. हे अवघड असेल पण अशक्य नक्कीच नाही. त्याच्यासाठी केवळ एक पाऊल उचलण्याची गरज असते, थोडे प्रयत्न करण्याची गरज असते आणि ते करून पहा, तुम्हाला निश्चितपणे मार्ग सापडेल. जर तुम्ही पुढे एक्झाम करता म्हणजे राज्यसेवा टार्गेट करत नसाल, 2024ची एक्झाम किंवा सरळ सेवा टार्गेट करणार असाल तर 1-2 दिवसाचा छोटासा ब्रेक घ्या. 1-2 दिवस रिलॅक्स राहा, फॅमिलीसोबत वेळ घालवा. तुम्ही म्हणजे शहरात राहत असाल तर गावी जाऊन या, मस्तपैकी टाईम स्पेंड करा. अभ्यास, पुस्तकं हे सगळं 2 दिवसांसाठी बाजूला ठेवा, त्यांना थोडंसुद्धा शिरकू देऊ नका लाईफमध्ये. देन 3ऱ्या दिवसापासून फ्रेश माइंडनी सुरुवात करा आणि तुम्हाला निश्चितपणे समजेल की आपलं कुठे चुकतं, आपण काय करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने तुमची तयारीसुद्धा सुरू कराल. ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या. आयुष्य एकदाच आहे. कोरोनामध्ये ज्यांनी आपली माणसं गमावली त्यांना माहिती आहे आयुष्याची काय किंमत आहे. अशा छोट्याशा गोष्टीमुळे आपण स्वतःला संपवायचा विचार करतो, पण ज्यावेळेला कोरोना आला त्यावेळेला आपण प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन धावत होतो. हे विसरू नका. लाईफ परत मिळणार नाही आहे. MPSCची एक्झाम परत देता येईल. कदाचित इकडे मिळालेलं अपयश तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी खूप मोठ्या यशाच्या जागेवरती घेऊन जाईल, जिथून तुम्हाला असं वाटेल की अरे माझ्यासाठी एवढं मोठं काहीतरी लिहिलं होतं आणि मी किती म्हणजे त्या एक्झामसाठी किंवा त्या गोष्टीसाठी धडपडत राहिलो. सो ती गोष्ट येईल, फक्त थोडा संयम बाळगा. ठीक आहे. आणि स्वतःला धीर द्या, स्वतःला सांभाळा. तुमच्या इतकं इम्पॉर्टंट जगात दुसरं कोणीच तुमच्यासाठी नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. स्कोर कमी आला असेल, जास्त आला असेल, याचा जास्त विचार करू नका. छोटासा ब्रेक घ्या 1-2 दिवसांचा. देन परत एकदा लढायला तयार व्हा, निर्णय घ्यायला तयार व्हा की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. पण ज्यावेळेला निर्णय घेताय, फक्त जी काही स्वप्नांची दुनिया असते त्याच्यामध्ये राहून निर्णय घेऊ नका. वास्तव गोष्टी समजून घ्या, रिस्क कुठली आहे ती समजून घ्या, इथे काय अडथळे येऊ शकतात, किती टाईम द्यावा लागू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून डिसिजन घ्या. ठीक आहे. बाकी काही तुमचे जर डाऊट असतील, आत्ता तुम्हाला कुठला म्हणजे एखादा स्ट्रेस हँडल करताना किंवा इतर काही प्रॉब्लेम हँडल करताना जर प्रॉब्लेम येत असेल तर निश्चितपणे ते प्रॉब्लेम्स तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करू शकता. मी 100% त्या तुमच्या प्रॉब्लेमवरती काही ना काहीतरी सोल्युशन जे असेल ते तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. ते व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉइस चॅटच्या माध्यमातून असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर निश्चितपणे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही शेअर करा. भले काहीच नाही झालं तर किमान तुमचं मन तरी हलकं होईल. ठीक आहे. काळजी घ्या स्वतःची. लवकरच भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.